आपल्याला जर स्विंग ट्रेड करायचं असेल तर आपल्याला 1 महिन्याची कॅन्डल पाहणं हे कंपल्सरी आहे. मग कंपल्सरी आहे म्हणल्यानंतर कॅन्डलचं 1 महिन्याची टाइम फ्रेम, कॅन्डल नाही 1 महिन्याची टाइम फ्रेम. मग टाइम फ्रेमवरती मार्केटचा ट्रेंड काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. मार्केटचा ट्रेंड जर आपण बघितला, ज्यादा दूर जाण्याची गरज आहे का? पर इथून पाण्याची 2020ला जायची गरज आहे का? नाही. आपल्याला करंट मार्केट पासून जवळचा जो ट्रेंड असेल तो आपल्याला पाहणं गरजेचं आहे. इथं जर ट्रेंड पाहिला तर ह्या परिसरात पाहिलं तर मार्केट आपल्याला अप ट्रेंडच असलेलं दिसून येतं. परंतु ज्यावेळेस आपण स्विंग ट्रेड करत असतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा 1 महिन्याची जी टाइम फ्रेम आहे त्याच्यावर जाऊन निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता इथं निरीक्षण काय करायचं, हे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला बुलिश हरामी, बुलिश इनगल्फिंग, पेअरिंग पॅटर्न, बेरिश इनगल्फिंग, बेरिश हरामी, डार्क क्लाउड कव्हर ही पॅटर्नचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर आपण ह्या परिसरात पाहिलं तर जे करंट मार्केट जे आहे हे आहे करंट मार्केट. करंट मार्केट पासून जवळचा आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणता मिळतोय तर आपल्याला हा मिळतोय. बरं, करंट मार्केट पासून वरच्या बाजूला कोणता बेरिश इनगल्फिंग मिळतोय का? नाही मिळत. परंतु जो हाय पॉइंट आहे हाच बेरिश इनगल्फिंग, बेरिश इनगल्फिंग, बेरिश हरामी, डार्क क्लाउड कव्हर असा पकडला तरी चालेल, कारण की मार्केटने या ठिकाणी हाय तयार करून मार्केट एवढं खाली आलेलं आपल्याला दिसतं. मग आपण काय करू, खालच्या बाजूने जो आपल्याला बुलिश इनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याला आपण ह्या पद्धतीने ड्रॉ केला. याचा कलर त्याला हिरवा, कारण ज्यावेळेस बुलिश इनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला त्यावेळेस मार्केट वरती गेला. वरच्या बाजूला बघितलं तर वरच्या बाजूला आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणता मिळत नाही, तरी देखील आपण एका प्रकारे ड्रॉ करू शकतो. कसा ड्रॉ करू शकतो, ही जी ग्रीन कॅन्डल जी आहे हिचा हाय पॉइंट आणि हिचा लो पॉइंट याची जर तुलना केली, हाय आणि लोच्या तुलनेमध्ये ह्या कॅन्डलची बॉडी 50% किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर ती दोघी कॅन्डल होते. हाय आणि लोच्या तुलनेमध्ये जर 50% कमी बॉडी जर असेल आणि तिच्या उजव्या साईडला रेड कॅन्डल असेल तर आपण याला सप्लाय झोन म्हणू शकतो. मग आपण काय करू, ह्या ठिकाणी सप्लाय झोन अशा प्रकारे याला ड्रॉ केला. सप्लाय झोनचा कलर रेड, म्हणजे ज्यावेळेस सप्लाय झोन तयार झाला त्यावेळेस मार्केट खाली आलेलं आपल्याला दिसून येतं. हा झाला महिन्याचा. आता आपण गेलो 1 आठवड्याच्या टाइम फ्रेमवरती आणि आपल्याला स्विंग ट्रेड करायचं म्हणल्यानंतर आपण एक महिना, 1 आठवडा, 1 दिवस आपण पाहायला पाहिजे आणि 1 दिवसाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. मग इथं आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर आपल्याला कळलं पाहिजे की मार्केट कशा पद्धतीने काम करत आहे. त्या पद्धतीने मार्केट काम करतोय. मग आता वरच्या बाजूने ज्यावेळेस मार्केट खाली आलं, पुन्हा वरती गेलं, पुन्हा खाली आलं, ज्यावेळेस वरच्या बाजूने खाली आलं त्यावेळेस मार्केटने हा लो पॉईंट ब्रेक केला. त्यानंतर मार्केट वरती गेलं, पुन्हा खाली आलं, ह्या ठिकाणी पण हा लो पॉईंट ब्रेक केला. लो पॉईंट ब्रेक केला म्हणजे काय, ज्यावेळेस मार्केट खाली आलं तर याच्या खालीच क्लोजिंग झालेली, ही पण रेड क्लोजिंग झाली, ही पण रेड क्लोजिंग झाली, त्यावेळेसच हा पूर्णपणे ब्रेक झाला आपल्याला असं म्हणता येतं. तर इथला लो आपण बघितला तर अशी सरळ रेष टाकली तर वरून ज्यावेळेस मार्केट खाली आलं त्यावेळेस ही रेड क्लोज झाली, बरोबर आहे. परंतु ही जी रेड क्लोजिंग झाली ही सुद्धा क्लोजिंग होणं महत्वाचं होतं. ही क्लोज झाली याचा अर्थ असा की मार्केटचा 1 आठवड्याचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड आहे, या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मग आता 1 आठवड्याचा डाऊन ट्रेंड आहे म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग हा हाय पॉईंट, इथला लो पॉईंट, एक मिनिट, इथला हाय पॉईंट, इथं लो झाला, परत मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं, परत मार्केट इथं आता पाहायचं काय माहिती का, हे सगळ्या गोष्टी जर समजून सांगायचं म्हटलं तर खूप वेळ जातो. आता 4 मिनिटं झाले आणि आपल्या 6-7 मिनिटाच्या गोष्टी आवरायच्या, पण मी आता काय करतो, जास्त न सांगता पटपट ॲनालिसिस करून दाखवतो. तर इथं बघितलं आपण 1 दिवसावरती पाहिला तर 1 दिवसाचा ट्रेंड जर आपण पाहिला, 1 आठवड्याचा ट्रेंड बघितला, मार्केट खाली आलं, इथून जे वर केलं होतं हे ब्रेक झालं, परत मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं, हे ब्रेक झालं. मग आता
इथं जर आपण जर बघितलं जसं जसं मार्केट खाली आलं तर त्या ठिकाणी काय काय घडलं ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. काय घडलं इथं? इथं घडलं बेरिश आरामी. बरं, इथं काय घडलं? बेरिश आरामी. बेरिश आरामी घडलं का मार्केट खाली, बेरिश आरामी घडलं का मार्केट खाली. मग आपल्याला जरी ट्रेड घ्यायचं जर झालं, आता इथं जवळचं जर बघितलं तर हा जो लो आहे याला ब्रेक करायला कारणीभूत कोण आहे? इथून ज्यावेळेस मार्केट खाली आलं कारणीभूत कोण आहे? इथली दोजी कॅन्डल आहे ती. म्हणजे मार्केट जर वरती जर गेलं तर मार्केटला यायचंय कुठं? खाली यायचंय. मग आपल्याला काय करायचंय? एक दिवसाचे जे झोन आहे का ते आपल्याला ड्रॉ करून ठेवणं गरजेचं आहे. मग त्या परिसरात आलं मार्केट आणि तिथं बेरिश एनगल्फिंग, बेरिश आरामी, डार्क वुड कव्हर हा जर कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तयार झाला तर आपण पुढच्या बाजूने बसणार. कारण की एक आठवड्यावर आपण बघितलं की मार्केटचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड झालेला आहे. मग इथं जर पाहिलं तर हा एक बेरिश आरामी आहे. त्याच्यानंतर हा एक बेरिश आरामी आहे. इथला जर पाहिला हा एक बेरिश आरामी. म्हणजे आपण जर मार्केट एक दिवसावर जर इथं जरी गेलं तरी आपल्याला पुढचीच भूमिका घ्यायची, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मार्केट चॅनलमध्ये काम करण्याची दाट शक्यता आहे असं इथं त्यांनी जोरात खाली ह्या पद्धतीने. बरं, इथून जर गेलं, इथून समजा जर मार्केट जर इथं जर असं साईडवेज झालं तर नेक्स्ट मार्केट इथं जाऊ शकता आणि इथं जाऊन डबल टॉप करून खाली येऊ शकता. बरं, तिथून जर मार्केट जर वर गेलं तर इथं पण हा एक स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळतो. हा स्ट्रॉंग झोन पाहायला मिळतो. म्हणजे हे आपल्या लेवल आहे. आता हे काढून टाकतो मी. आता डायरेक्ट आपल्याला जिथं ट्रेड घ्यायचा तो विषय. जर मार्केट इथं आलं तर इथं जर सप्लाय झोन तयार झाला तर आपण इथं ट्रेड घेणार आणि आपलं टार्गेट हे. पण ह्या ठिकाणी आपल्याला स्विंगचं पण आपण काय करू शकतो? स्टॉप लॉस लावू शकतो. मग स्टॉप लॉस कसा लावणार? इथं जर आपण जर बघितला तर इथलं आपण उदाहरण बघू बरं का. इथं हा काय झालता? इथं जर पाहिलं तर बेरिश एनगल्फिंग याच्या खाली मार्केट निघालं. स्टॉप लॉस हा एवढं प्रॉफिट दिलं मार्केटने. एकाच तीनचं जर पाहिलं तर 1 2 3 एकाच तीनचं टार्गेट इथंच कम्प्लीट झालं. याला म्हणजे सरासरी ना एकाच तीनचं टार्गेट लय भारी आहे. 1 पट लॉस 3 पट आपला प्रॉफिट. बरं, इथं जर आपण जर बघितला तर याचा खरा ट्रेड आपल्याला इथून होता. आपण ड्रॉ करण्यासाठी हा घेतला, पण याच्या खाली मार्केट निघलं त्यावेळेस इथं आपला ट्रेड स्टॉप लॉस आपला हा 1 पट लॉस आणि 1 2 3 पट प्रॉफिट घेऊन मार्केटच्या बाहेर. बरं, इथं जर बघितलं याच्या खाली आपली एंट्री हा बेरिश आरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा 1 पट लॉस 3 पट प्रॉफिट, 1 2 आणि हा 3 पट प्रॉफिट घेऊन बाहेर पडा, संपला विषय. नाही तर 1 पट लॉस झाला तरी मार्केटच्या बाहेर पडणे कंपल्सरी, नाही तर बसून राहिलं तर मग अजून लॉस होतो. बरं, आता मार्केट इथं जर झालं, इथं जर बेरिश एनगल्फिंग कॅन्डल, बेरिश कॅन्डलची कोणता पॅटर्न तयार होऊ द्या, त्याच्या खाली ह्या पद्धतीने मार्केट निघालं आपल्याला स्विंग ट्रेड घ्यायचा. मग एकदा स्विंग ट्रेड घेतलं आपल्याला किती दिवस थांबायचे? 6 ते 8 दिवस. 6-8 दिवस जर थांबलं तर मग अतिउत्तम. नाहीतर माझा स्टॉप लॉस हिट कर, माझे घेऊन जा, नाही तर मला दे 8 दिवसात काय असेल ते. मग इथं पण आपण पाहणं गरजेचं आहे की मार्केट जर ह्या परिसरात जर आलं तर बेरिश कॅन्डल जायचं आपण खालच्या बाजूने पुढच्या बाजूने बसणार आणि 6 ते 8 दिवसाचा आपल्याला पुढ घेऊन बसायचं किंवा स्विंग ट्रेड घ्यायचा, जेणेकरून तो 2 आठवड्याचा किंवा 2 आठवड्या पुढचा एक स्विंग घ्यायचा आणि तो सोडून द्यायचा. 2 आठवड्या पुढचा का? कारण की मार्केट जर साईडवेज झालं तर 2 आठवड्या पुढची प्रीमियम काही जादा प्रमाणात डाऊन होत नाही. त्यामुळं मग आता आपण इथं एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण कुठं कुठं बसायचं आणि कुठं कुठं आपल्याला पुढसाठी बसायचं. जर मार्केट जर इथं आलं तरी आपण पुढसाठी बसणार, एकाच तीनचं टार्गेट असणार. इथं स्टॉप लॉस उडाला तर इथं जाणार, इथं देखील एकाच तीनचं टार्गेट असणार. मग हा जर ब्रेक जर झाला तर मात्र आपल्याला निर्णय चेंज करावा लागेल. तर सध्या आपण इथं आल्यानंतर बेरिश कॅन्डलस्टिक पाहू आणि इथं गेल्यानंतर बेरीजचा अभ्यास करू. तुर्तास एवढंच, एक तर इथून मार्केट खाली जाईल किंवा इथून खाली येईल, बस. या ठिकाणी आपण थांबू. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.